बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण. राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा. बीडमधल्या सरपंच हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन. सरपंचांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी नाकारली 10 लाखांची शासकीय मदत. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवरती कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, कुटुंबियांची भूमिका. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज मुंबई हायकोर्टाचा फैसला. महाविकास आघाडी सरकारनं दिलेली यादी महायुती सरकारनं केली आहे रद्द. ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. पालकमंत्रीपदाचं वाटप आणि राज्यातल्या सद्यस्थितीवरती चर्चा झाल्याची माहिती. मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी एसआयटी. नाशिक आयजींकडे एसआयटीचं नेतृत्व. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर एसआयटीची स्थापना. जिल्हा निर्मितीच्या 10 वर्षांनंतरही पालघरची आरोग्य यंत्रणा आजारीच. नवजात अर्भकांच्या उपचारासाठी पालघरहून जव्हारपर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास करण्याची वेळ. ताडोबा सफारीच्या तिकिटांचा कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या चंद्रपूरच्या कंपनीवर ईडीचे छापे. ईडीकडून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनच्या ठाकूर बंधूंची चौकशी. महत्वाचे स्टेडियम्सच सज्ज नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातनं यूएईमध्ये हलवण्याच्या हालचाली. पाकिस्तानला 25 जानेवारीची डेडलाईन. आयसीसी पुढच्या आठवड्यात पाहणी करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.